नाशिकमध्ये माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी आयोजित विकास पत्रकारिता कार्यशाळा संपन्न झाली। ही कार्यशाळा नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय अधीनस्थ जिल्हा माहिती कार्यालय, HPT कला आणि RYK विज्ञान महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती। यावेळी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न होणार असल्याची ग्वाही अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी दिली। आनंदच एवढा गगनात मावणारा नव्हता, त्या आनंदामध्ये एवढा भारावून गेलो की त्याच्यासाठीचा जो GR निघणार आहे त्या GR मध्ये काय काय असायला पाहिजे याच्याकडे लक्ष नाही राहिलं। त्याचा फायदा नेमका या लोकांनी घेतला। म्हणजे त्याचे जे फ्लॉज आहेत जे आता आपल्याला त्रासदायक आहेत ते तेव्हाच टाळता आले असते, ते तेव्हाच अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करून अक्रॉस द टेबल चर्चा करून आपण सोडवू शकतो असतो, त्यांना सांगू शकतो की नाही ही अट थोडीशी आहे, असं नाही असं करा, तसं नाही तसं करा। पण तो आनंद एवढा होता की त्या GR कडे लक्षच नाही राहिलं, तो GR गेला मोठा निघून। तर मग आता त्याचे सगळे चटके बसत आहेत। अनेक पत्रकार जेन्युइन असूनही त्यांना मिळत नाही, ही परिस्थिती बदलायची आहे। त्याच्याकरता सरकार दरबारी प्रयत्न करणं सुरू आहे। आता सरकारकडून एखादी गोष्ट काढून घेणे तेवढं सोपं नसते, काहीचं दूध काढणं सोपं आहे, पण तर त्याच्यामुळे प्रयत्न सुरू आहे। आणि मला असा विश्वास आहे की मुख्यमंत्री संवेदनशील आहे। माहिती आणि जनसंपर्क खात्याचे जे बागुलजींसारखे अधिकारी आहेत ते तनवाळू आहेत, त्यांना पत्रकारांच्या प्रॉब्लेम्सची माहिती आहे, ते स्वतः पत्रकारितेतून आलेले आहेत, तर त्यामुळे ते आपल्याला निश्चितपणे मदत करतील। मी जरा माझं भाषण लांबलं याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। धन्यवाद। माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी समाजातील प्रश्न सातत्याने मांडतात, मात्र पत्रकारांनाही काही समस्या आहेत। या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, पत्रकार गृह योजना, विमा योजना यासाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासनही देण्यात आलं। माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी लोकशिक्षणाचे माध्यम म्हणजे पत्रकारिता असं म्हणत पत्रकारितेचं महत्त्व सांगितलं। उपसंचालक किरण मोघे यांनी पत्रकारांसाठी स्वर्गवासी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी, जांभेकर निधी पुरस्कार योजना उपलब्ध आहेत। पत्रकारांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। तसेच HPT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयप्रसाद अवस्थी यांनी कार्यशाळा पत्रकार आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। पूर्ण वेळ काम करणाऱ्या पत्रकाराला अधिस्वीकृती मिळण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील असे नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर लंके म्हणाले। पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका, विविध योजना आणि विकास पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक प्रभावी कार्य करता यावे यासाठी या कार्यशाळेत महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आले। नाशिकमध्ये झालेल्या या कार्यशाळेला पत्रकारांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला। यावेळी विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य अभिजित कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंग राजपूत, रवींद्र ठाकूर, गोपाल साळुंखे, अमोल महाजन, विभागाचे सहाय्यक संचालक दीपक चव्हाण यांच्यासह माध्यम क्षेत्रातील पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा माहिती अधिकारी बोडके यांनी प्रास्ताविक केले, तर प्राध्यापिका अनुजा मराठे यांनी सूत्रसंचालन केले। उपप्राचार्य डॉक्टर प्रणव रत्नपारखी यांनी आभार मानले। आज जी विकास पत्रकारिता कार्यशाळा इथे संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे श्री यदूजी जोशी आज उपस्थित राहिले आणि अतिशय धर्मविरोधी पण तितक्याच सिरियसपणे त्यांनी संपूर्ण पत्रकार बांधवांसाठी आणि या पत्रकार समूहासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सरकार दरबारी ते पाठपुरावा कसा केला आहे आणि ते कसं करत आहे हे आपल्याला इथे सांगितलं। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अर्थमंत्र्यांशी देखील झालेला संवाद त्यांनी आपल्याला इथे सांगितलं। त्या दृष्टीने देखील मला वाटतं ही कार्यशाळा ऐतिहासिक ठरावी। या सर्व गोष्टींसाठी मी यदूजींचे संयोजकांच्या वतीने आभार मानतो। माननीय श्री हेमराज बागुल
माननीय संचालक हे देखील आज इथे उपस्थित राहिले, त्यांनी देखील आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ही संपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे, त्याचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. माननीय श्री सुधीरजी लंके जे अध्यक्ष आहेत नाशिक विभागीय समितीचे, त्यांनीच मुळात ही संकल्पना आणि या नाशिकमध्ये इस्पिडी महाविद्यालयात ही कार्यशाळा व्हावी याच्यासाठी प्रथमपासून ती संकल्पना मांडली आणि तो पाठपुरावा त्यांनी केला. ते देखील आज इथे उपस्थित राहिले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सुधीरजींचे देखील आभार व्यक्त करतो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.